बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मी उभी आहे आणि दुर्दैवाने काही मिनिटांपूर्वी असं म्हणावं लागेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यात आलाय। माझ्यासोबत बारामतीकर नागरिक आहेत, महिला आहेत, आपण त्यांना विचारूया। दादांना अंतिम निरोप द्यावा लागलाय, काय भावना आहेत ताई? निशब्द आहे आम्ही काही बोलू शकत नाही दादांशिवाय बारामती पोरकी झालेली आहे। आम्हाला काही बोलण्यासारखं राहिलेलंच नाहीये। आमचा विश्वासही बसत नाहीये की दादा आमच्यामध्ये आहेत। आम्ही सहन नाही करू शकत, ही कल्पनाच नाही सहन करू शकत आहे। हे आम्हाला मनाला पटतच नाहीये। बारामती पोरकी झाली, महाराष्ट्राचा आवाज होते ते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज होते ते। काल जेव्हा कळाली ही बातमी, तुम्ही काय करत होता, कधी कळलं? आम्ही घरामध्येच होतो, काम करत होतो आणि तेव्हा एकदम बारामतीचीच आहे मी। हा सभा होती आणि एकदम अशी बातमी कळाली, आम्हाला काही सुचेना, काही काम काही सुचेना, निशब्द झाला आम्ही। आम्हाला खरंच वाटेना। नाही आम्ही काहीही केलं नाही कालपासून। असं वाटलं की घरातलाच माणूस गेलेला, असं सगळ्यांच्या घरी होतं, गाव सुसाट पडलेलं होतं, कोणी काही कुणीच काही, सगळे इकडे होते, शांत होते एकदम। काही आम्ही लाकडीचे आहोत, लाकडी तालुका इंदापूर। आम्ही त्यांच्या सभेलाच येणार होतो, आवरत होतो 9:45ला, 9:45ला लगेच कळलं की त्यांचं असं झालं, तरी कुणाला विश्वास वाटला म्हणजे असं वाटलं की कुणीतरी उठवलंय, अशी खोटी बातमी दिली। आणि आम्हाला जवळ आहे ती 15 मिनिट लागतात यायला। मग आमच्या इथले सगळे जे नेते लोक ते आले, त्यांना ते समक्षा दिसल्यावर सगळं बंद झालं। मी पुण्यावरून आले, शॉक बसला की असं वाटतच नाही की ते गेलेत म्हणून। असं वाटतं की सभा आहे त्यांची, असं वाटतंय। विश्वास आमच्या घड्याळाचे काटे थांबले अक्षरशः, जे काय असं घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्यांचं सगळं होतं, घड्याळाचे काटे थांबले। त्या दिवशीच पुण्याला ते आले होते, ते चौकामध्ये येऊन गेले होते, ते पुण्याला आले होते ते। त्यांचं भाषण म्हणजे सोन्यासारखं भाषण, एक शब्द त्यांचा म्हणजे एवढा भारी की देव माणूस असतो होता एक। त्यांनी एवढं लवकर साथ नव्हती सोडायला पाहिजे होते, एवढं लवकर नव्हतं त्यांनी जायला पाहिजे होतं। विश्वास बसला नाही काल काल कळलं मला 8 वाजता कळलं, तेव्हा मी पाणीच भरत होते अक्षरशः। हातात माझ्या अंडासनी झटला की म्हणलं असं कसं दादांसोबत। त्यांच्यासाठी निशब्द काहीच बोलू शकत नाही। रात्री आम्ही इथून पुण्यावरून निघलेलो आहे। सगळे खरं तर सामान्य नागरिक आहे, म्हणजे यांना असा काही राजकीय लाभ नाहीये, पण किती प्रेम असावं एखाद्या नेत्याशी, किती जोडलेले होते। ताई काय सांगशील यंगस्टर म्हणून? कारण दादांनी आमच्यासाठी एवढं केलंय। आज आम्ही देशामध्ये कुठेही गेलो तर बारामतीचं नाव, आम्हाला ओळख दुसरी सांगावी नाही लागत, फक्त बारामती म्हटलं की दादांचं नाव येतं। आणि ताई एवढं विशेष वाटतं, काल न्यूज येत होती, आम्ही देवाला प्रार्थना करत होतो ही खोटी ठरावी म्हणून। त्यानंतर एवढीच भावना झाली की शेवटी अख्ख्या बारामतीकरांचं जे स्वप्न होतं, दादांनी ते मेडिकल कॉलेज उभारलं आणि त्या मेडिकल कॉलेजमध्ये दादांच्या अंतिम उपचाराची संधी आली सगळ्या बारामतीकरांना। त्याच्यानंतर इथली विश्वस्त आहेत दादा, मेन आहेत, याच्यामध्ये दादांचे अंतिम संस्कार झाले। यासाठी आम्ही खूप खूप म्हणजे ऋणी राहतोय सगळेजण, दादांचे खूप खूप आभार मानतोय। आज प्रत्येक देशामध्ये पाहिलं तर आपली बारामती 100 वर्ष पुढे विकासाच्या दृष्टीने, ही भावना आहे आमची। त्यामुळे आम्ही सर्वजण या गोष्टीने दादांचे आभारी आहोत। आम्ही लहानपणापासून जन्म आमचा बारामतीत झालाय, त्याबद्दल आम्ही खूप जास्त नशीबवान स्वतःला समजतोय। 5वी पासून आम्ही या ग्राउंडवर खेळायचो, इथंच दादा शेजारून आमच्या जायचे। आता हे मनाला पटत नाही, ह्याच ग्राउंडवर दादांना आम्हाला अंत्यसंस्कार करण्याची वेळ येईल कधी असं वाटलं सुद्धा नव्हतं स्वप्नात। शेजारून जायचे, खेळत असायचो आम्ही 5वी 6वी मध्ये, तेव्हा सुद्धा दादा। पहाटेपासून दादांचा ताफ ऐकायला यायचा, आज पहाटेपासून दादांच्या अंत्यसंस्काराला यायची तयारी आम्ही करतोय सर्वजण। मी सांगलीवरून आलोय, कुंडलवरून। माझ्या बहिणींच्या डोळ्यातलं अश्रू बघताना म्हणजे आमच्या हृदयालाही खोल यातना होत आहेत। खरं तर ताई 200 किलोमीटर येत असताना प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू, शेतामधल्या बांधावरती काम करणाऱ्या महिलांच्या भगिनीतले अश्रू बघून आम्हाला इथे येत असताना आपल्या घरातला जवळचा माणूस गेलाय अशा पद्धतीचं दुःख झालं। मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, 20 वर्ष सामाजिक काम करतोय, परंतु हे काम करत असताना अजितदादांच्या बद्दल एवढी भावना मला तीव्र वाटली
की हा राजकारणाच्या पलीकडचा फिनिक्स कोहिनूर हिरा आहे आणि असा व्यक्तिमत्व नेता व्हायला 70 वर्षाचा काळ माझ्या भावांनो बहिणीने लागतो. दादा गेलेले आहेत, महाराष्ट्राचं भविष्य पोरकं झालेलं आहे आणि एखादा नेता मोलकरणीचा फोन उचलत नाही परंतु मोलकरणीचा फोन उचलणारा, शेतामध्ये खुरपणाऱ्या महिलेचा फोन उचलणारा हा दादा होता. दादा तयार व्हायला अनेक वर्षाचा काळ जाईल. इथून पुढच्या काळामध्ये आपण त्यांचे विचार जपणं, गरिबांची जाणीव ठेवणं हीच दादांना श्रद्धांजली आहे. अशा पद्धतीची भावना आहे माझी. खरोखरच जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला, याप्रमाणे आम्हा सर्वांचा आवडता नेता दादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. दादांनी सर्व जनतेसाठी केलं पण कुठल्या अपेक्षा कधी केल्या नाहीत. भरभरून दिलं. बारामतीचे माळेगावचं आहे मी, तर संपूर्ण दिलं. आता बारामती नगरपालिका आमची संपूर्ण देशामध्ये 1 नंबरची बारामतीची नगरपालिका करायचं चाललं होतं, त्यानंतर माळेगावची नगरपालिका करायचं चाललं होतं. अशा दादांनी सातत्यानं आम्ही ज्या वेळेस गेलो त्या वेळेस त्यांनी भेट नाकारली असं कधी झालं नाही. देवगिरी बंगल्यावर जाऊन माझ्या भावाला तर एक कंपनी कोल्हापूरमध्ये दिलेली आहे आणि तिचा आज एवढा मोठा टर्नओव्हर पण कधी फ्लेक्ससुद्धा लावा म्हणजे नाहीत दादा. हे त्यांचं वैशिष्ट्य, हे त्यांचं कर्तृत्व आहे की कधीही त्यांनी अपेक्षा कुठल्या केल्या नाहीत. असा अगदी हृदयातला नेता गेला आहे. त्यांचं आठवण आयुष्यभर ह्या पिढीला तरी ते विसरू शकत नाही कुणीच दादांना. मी शिरसुपळ आमचं गाव आहे. तर ही दादा आमच्या सगळ्या बारामतीचा जीव होता. सत्संगजी माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला नेलं असतं, दादाला ठेवलं असतं तरी लय चांगलं झालं असतं. की खरंच की दादा म्हणजे आमचा राजा आहे सत्संगजी. की दादाला असं नव्हतं व्हायला पाहिजे. सत्संगजी आमच्यासारखी माणसं नेली असती तरी काय उपयोग नाही. सत्संगजी काय म्हणतात ना, 10चा पालनवाला जायला नाही पाहिजे, पण आमच्या बारामतीत तीच झालं सत्संग. खरंच की लय वाईट घटना अशी झाली की असं वाटतच नव्हतं की दादा असं ही करतील म्हणून. सत्संगजी थोडं म्हणजे असं कार्यक्रम साध्या माणसांचा असला तरी त्या कार्यक्रमाला हजर राहायचं सत्संग. खरंच की लय दादा चांगलं होतं. खरंच की दादांना असं व्हायला नव्हतं पाहिजे. खरंच की हे सगळं निशब्द आहे. दादांबद्दल बोलायला आम्ही काही थोर मोठे नाहीयेत. आम्ही इथले प्रॉपर आत्ता झालोय. आम्ही म्हणजे निशब्द आहे सगळं मॅडम. बोलायचं म्हणजे दादांबद्दल खरंच निशब्द आहे. आमचा कोहिनूर गेला एवढंच मी म्हणेल. मी दादांना लहानपणापासून ओळखते, दादांच्याच कुटुंबातली आहे. एवढंच मी सांगेन की बारामतीत आत्तापर्यंत जी शिस्त होती ती आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन ही शिस्त अशीच कायम ठेवूयात. असाच कामाचा त्यांचा वारसा जपूयात. एवढंच म्हणून मी त्यांना हीच आदरांजली ठरेल त्यांना. मी नानपेठेतून आलोय. आदरणीय दादांचा चाहत आहे. पुण्यामध्ये कुठेही दादांचे कार्यक्रम असेल तर सभेला जायचं. दादा म्हणजे पुण्याचे पालकमंत्री कसे असावे, कारण हो मी खामगाळवाडीचा आहे. दादा हा आमच्यासाठी देव होतं. त्यांनी सर्वसामान्यांसाठी भरपूर केलं, पण आज आमचा देव नाही. पवार कुटुंबियाचा असा माणूस नाही. त्या दिवशी मुलाखतीला माझ्या मुलीला म्हटलं, तू राजकारणात येऊ नको, तू UPSC देती, UPSC परीक्षा तू लेखी पास हो. मी आहे तोंडी परीक्षेला म्हणलं, तू पोरांना राजकारणात आणू नको. तुझ्या मिसेसचा का नाही भरला फार्म. मुलींनी सांगितलं कुटुंबाची माहिती तू काही सांगू नको, सर्व माहिती म्हणली. अधिकारी वचक होती. एखादा अधिकारी जर अन्याय करायला लागला, फोन करोस तर पुरी 9:30 वाजता त्या अधिकाऱ्याला APIला बोलावलं. म्हटले माझ्या कार्यकर्त्याला तू दम देतो का, परत असं करायचं नाही. म्हणजे प्रांत असो, तहसीलदार असो, कलेक्टर असो, त्यांची कमांड होती आणि ती कामं व्यवस्थित करत होती. किती मोठं नुकसान झालं. न भरून येणारा रोजगार आमचा देवच गेला. मी जनतेला विनंती करेन, पार्थदाला आणि वहिनीला तुम्ही सहकार्य करा. आता त्याच्यापेक्षा दुसरं नाही काही करू शकत आम्ही. आम्ही एवढं मोठं नाही की कोणाबरोबर लढण्यासारखं, परंतु खरी श्रद्धांजली दादाला, पार्थदादा, वहिनी आणि जयदादाला सहकार्य करावं. आणि जीव गेला तरी माग आम्ही सरणार नाही. त्यांना त्या कुटुंबाला आम्ही सहकार्य करणारच, काही होऊ द्या. दादांनी आम्हाला आतापर्यंत भरपूर सहकार्य केलं. आमच्या कुटुंबावर उपकार आहेत दादाचे, भरपूर उपकार आहेत.
आणि आम्ही ते कधीच विसरणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत विसरणार नाही, जीव गेला तरी चालेल. तर हे होते बारामतीकर आणि त्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली, काही आठवणी आपल्यासोबत शेअर केल्या. खरं तर हे दुःख काही 2 दिवसात 4 दिवसात दूर होणारं नाहीये. एखादा नेता जेव्हा जातो तेव्हा त्यांनी केलेलं अनेक वर्षाचं काम असतं, त्याची त्या शहरावरची छाप असते, लोकांवरची पकड असते, लोकांमधले संबंध असतात आणि या सगळ्या आठवणी 30 वर्षापासून या बारामतीकरांच्या सोबत आहेत आणि त्याच आठवणीवरती आता पुढचा काळ बारामती काढणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजित महामुनीसह नेहा सराफ, बारामती.